गोदामाईस तुम्हाला सप्रेम नमस्कार करताय. पंचवटीतील अवधूत पार्क. आपल्या अवधूत पार्क मधून मार्गशीर्ष महिना सुरू झाला की श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह सुरू होतो आणि पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर तुमचं ओवीबद्ध सुंदर असं वाचनीय श्री गुरुचरित्र ऐकायला मला मिळतं. गोदामाईला अवधूत पार्कचा अभिमान वाटतोय. संपूर्ण परिसर श्री गुरुचरित्रमय होऊन जातो. रात्री तुम्ही सर्व एकत्रित येऊन श्री विष्णू सहस्रनाम आरती, श्री दत्त स्तोत्र पठण करण्यासाठी एकत्रित येतात. याचा मला आनंद वाटतो आणि अभिमानी वाटतो. सुनील भाऊंनी सुरू केलेलं ही आध्यात्मिक ज्ञानगंगा गिरणा बेडीच्या संगमावरून कळवणच्या नगरीत, गोदेच्या काठी, नाशिकच्या नगरीत आयटीत सुरू आहे. दरवर्षी ही पारायण सेवा आणि यंदाचं 9वं वर्ष. दणदणीत होणारा श्री गुरुदत्त जन्म महोत्सव, तुमच्या महाप्रसादाचं नियोजन अतिशय सुंदर असं असतं. यात आपली सर्वांचं मनापासून योगदान असतं. मागच्या मे महिन्यामध्ये अवधूत पार्कमध्ये माझ्या माहितीनुसार भागवत झाला होता आणि गणेश भाऊ इथे आले नाही. आमचे मित्र आहेत ते. वसंत व्याख्यानमालेत आम्ही सोबत असतो आणि संपूर्ण टीमला त्यांनी बोलवलं होतं आणि आम्ही इथे शेवटच्या दिवशी आलो होतो. आणि त्या दिवशी आम्हाला हेच वाटलं की भागवत सुद्धा होण्यासाठी श्री गुरुचरित्र पारायणाची कुठेतरी योगदान, ह्या जागेचं ताकद त्या भागवतला कारणीभूत ठरलं. आयोजन, नियोजन आणि संयोजन, त्यावेळेचा प्रसाद अतिशय सुंदर असा होता. आणि वसंत व्याख्यानमालेच्या निमित्ताने आणि गणेश भोर आम्ही सोबत कार्यकारिणीवर असल्यामुळे त्यांचा अट्टहास होता आणि आम्ही आलो होतो. याचं सुद्धा गोदामाईच्या अंतःकरणात आहे. अवधूत पार्कमध्ये सर्वात कमी वयाचे तरुण उत्साही बाळकृष्ण अमृतकर, सोमनाथ तात्या कोठावले. काहीच वय नाही त्यांचं. त्यांच्या वयाकडे पाहिल्यानंतर वृद्ध अवस्थेत असलेला तरुण जागा होतो की त्यांची धावपळ, त्यांचं परवाचं नियोजन पाहिलं. धावपळ म्हटलं बघतोय, कोपऱ्यात बसून अभ्यास चालू होता. कारण ज्या ठिकाणी बोलायला जायचं असतं त्या ठिकाणी आधी व्यक्तिमत्वाचा अभ्यास करावा लागतो. त्यांची देहबोली काय होती काय नाही, त्यांची धडपड सर्व बघितली. म्हणून गोदामाईने सांगितलं की सगळ्यात तरुण आहेत ते, एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळ्या झाल्या. दादाश्री वसंत कोठवदे, चंद्रकांत पाटील, रोहन येवले, परेश येवले उंठवाडी इथून दरवर्षी येतात. येवले परिवार मातोश्रीसह उपस्थित असतात. डॉक्टर कोशिरे हे नियमित पारायणला बसतात. यासोबत कर्मयोगी नगरमधून आमचे स्वप्नील महाजन आलेत का? हां, तर स्वप्नील महाजन आपलं आध्यात्मिक कर्म सांगण्यासाठी कर्मयोगी नगरमधून येतात. त्यानंतर इथे उपस्थित असलेल्या राजेश, रुपेश, तरुणाई, विद्यार्थीमध्ये आदित्य, तन्वी, हर्षदा, अंकिता, गवांदे परिवार, समस्त राऊत परिवार ह्या कार्यक्रमाला असतो. विधाते परिवार इथे आनंदाने येत असतात. अवधूत पार्कचं हे कौतुक आहे, अभिनंदन आहे. ह्या पुढेही अवधूत पार्कने आपल्या इथे विविध कार्यक्रम असेच एकत्रितप्रमाणे करत राहावे. पण दरवर्षी श्री गुरुचरित्र पारायण एक से एक, दरवर्षापेक्षा पुढच्या वर्षी काय, त्याच्या पुढच्या वर्षी काय. आणि पुण्याचे कुलकर्णी काका गुरुचरित्रावर परीक्षा घेतात. त्या परीक्षेला तुम्ही सर्वांनी बसावं. कारण कोणीतरी परीक्षा घेतली की आपण गुरुचरित्र दरवर्षी टप्प्याटप्प्याने वेगळ्या वयात वाचत असतो. लहानपणी वयात वाचलेल्या श्यामची वेगळी असते, थोडंसं पुढच्या वयात श्यामची वेगळी असते आणि स्वतः आईबाप होत असताना श्यामची वेगळी असते. तसंच अध्यात्माची ताकद असते. वेगवेगळ्या टप्प्यात, वेगवेगळ्या वयात, वेगवेगळ्या विचारात गुरुचरित्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो.
जशी गोदामाई सकाळी वेगळी दिसते, दुपारी वेगळी दिसते, संध्याकाळी तिचं रूप वेगळं असतं. आणि जेव्हा एखादा श्रावण महिन्यात तुफान महापूर